तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। बघा मित्रांनो, 574 उमेदवारांची नियुक्ती रखडलेली आहे। तर मित्रांनो, कोणत्या संवर्गातील ते उमेदवार आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉटी सिलेक्ट करा। तर बघा, तलाठी भरती खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित झालेला आहे। तर कोणत्या क्षेत्रातील उमेदवार जे आहेत त्यांची पदे भरती रखडलेली आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील तलाठी पद भरतीचा निर्णय मागे ठेवण्यात आला आहे। त्यामुळे 574 उमेदवारांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील गावागावातील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमाती एसटी या आरक्षण प्रवर्गात असलेल्या स्थानिक उमेदवारांच्या आरक्षण देण्याचा जो निर्णय आहे राज्य शासनाने घेतला आहे। या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। न्यायालयाचा निकाल होईपर्यंत या भरती प्रलंबित राहणार आहे। बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा TCS कंपनीकडून घेण्यात आली होती। तर 4466 पदांसाठी ही परीक्षा एकूण 57 सत्रांमध्ये 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती। तर आचारसंहितेपूर्वी सुमारे 1000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती। बघा मित्रांनो, तर जी नियुक्तीपत्रे देण्यात आली होती, तर उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत। परंतु तसेच काही उमेदवारांची कागदपत्रे, चारित्र्य प्रमाणपत्र, बघा मित्रांनो, चारित्र्य पडताळणी जिल्हा स्तरावर सुरू आहे। दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। राज्यात आदिवासी बहुल, बघा, आदिवासी संख्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती या यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अधिक आहे। त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, इथं आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे पदे देण्याच्या सरकारच्या धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे। या खटल्याचा निकाल अद्याप लागलेला नाही। त्यामुळे तलाठी पद भरतीमधील पेसा क्षेत्रातील उमेदवारांबाबत निर्णय अद्याप राखून ठेवण्यात आला आहे। न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे। जे सरिता नरके मॅम आहेत, अप्पर जमाबंद आयुक्त, त्यांनी इथं माहिती दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, जशी नवीन माहिती आणि नवीन अपडेट येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉटीज सिलेक्ट करा, म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे मी व्हिडिओ बनत असते। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा। नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।